स्टुडंट, मी अमरजीत कौर संधू, तुमची विज्ञान शिक्षिका। आज आपण इयत्ता 9वी धडा पहिला गतीचे नियम याच्या पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल। आता त्याच्या पुढचा भाग आपण बघूया। आज आपण न्यूटन विषयी चर्चा करूया। न्यूटनचे गती विषयक 3 नियम आणि त्या नियमांचे सूत्रांद्वारे त्यांनी केलेले प्रेझेंटेशन। आता नेमकं तुम्हाला माहिती आहे भौतिक शास्त्रामध्ये सूत्रांचा वापर केला जातो आणि हे सूत्र कसे बनवतात आणि न्यूटननेही असंच केलं की त्याचे नियम आहेत, नियम 1, नियम 2 आणि नियम 3 याचे त्यांनी 3 सूत्र तयार केलेले आहेत आणि ते तुम्हाला माहिती आहे। पहिलं सूत्र V = U + AT। पहिलं सूत्र काय आहे न्यूटनचा? V = U + AT। दुसरं सूत्र S = UT + 1/2 AT²। तिसरं सूत्र V² = U² + 2AS। हे न्यूटनचे गतीविषयक 3 समीकरण आहेत। आता नेमकं न्यूटनने समीकरण कसे तयार केले तर आज आपण समीकरण 1 वर चर्चा करूया। पहिले आपण समीकरण 1 ला व्यवस्थितपणे समजून घेऊया। त्याने समीकरण कसं तयार केलं। न्यूटनने जे समीकरण तयार केलं ते वेग आणि काळ यांचा जे आलेख तयार केला आहे तुम्ही जे 3 आलेख लिहिलेले आहेत, मी तुम्हाला लास्ट याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवले होते आलेख आणि ते आलेख तुम्हाला आलेख ग्राफ मध्ये काढायचे होते। तेव्हा तुम्ही वेग आणि काळाचा आलेख काढलेला आहे। ते वेग आणि काळाच्या आलेखाला धरूनच न्यूटननी गतीविषयक नियम पहिला तयार केलेला आहे आणि ते आता आपण सविस्तरपणे बघूया। हा तुमचा आलेख आहे, वेग आणि काळाचा आलेख आहे। वेग आणि काळाच्या आलेख मध्ये सुरुवातीला त्याचं काय आहे, वेग आणि काळ संबंधांची समीकरणामध्ये u, v आणि t। u म्हणजे सुरुवातीचा वेग, v म्हणजे अंतिम वेग, t म्हणजे काळ। हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे u, v आणि t। आता त्वरणचं जे सूत्र बघितलं होतं आपण लास्ट व्हिडिओ मध्ये, तुम्हाला त्वरणासंबंधी माहिती दिली होती। त्याचं सूत्र आहे त्वरण = कोणत्या लेटरने दर्शवितात? स्मॉल लेटर a। त्वरण a = वेगातील बदल छेदीला काळ। आठवलं का? ज्यांनी हे व्हिडिओ चांगल्या तऱ्हेने बघितलं असेल आणि ज्यांची कन्सेप्ट क्लिअर असेल त्यांनाच पुढचा व्हिडिओ समजतो आणि ज्यांनी बघितलंच नाही त्यांना त्याचं लिंक लागणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा पहिले पाठवलेला हा व्हिडिओ जरूर कंपल्सरी बघायचा आहे। त्वरण a = वेगातील बदल छेदीला काळ। आता वेगातील बदलासाठी आपण नेमकं तेव्हा आपण काय लिहिलं होतं? v - u छेदीला t। आता आपण ग्राफ कडे वळूया। ग्राफ मध्ये आपण इथं काही नावं दिलेली आहेत। हा सुरुवातीचा बिंदू पासून इथला जे बिंदू आहे त्याला आपण u गृहीत धरलं, सुरुवातीचा वेग, आणि u च्या नंतर अंतिम जे बिंदू आहे त्याला आपण v गृहीत धरलं। याला इथं आपण नाव दिलं या बिंदूला d, म्हणजे u = OD असं पण तुम्ही लिहू शकता ग्राफ मधून। u = OD आणि v = OC, कारण या बिंदूला आपण इथं c नाव दिलेलं आहे। u = OD आणि v = OC असं तुम्ही लिहू शकता। तसंच आपण इथं सूत्रामध्ये दिलेलं आहे त्वरण a = वेगातील बदल छेदीला काळ। वेगातील बदल म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग, अंतिम वेग v वजा u छेदीला t आणि v ला तुम्ही लिहिता OC - u ला लिहिणार तुम्ही OD छेदीला t। सूत्र तयार झालं। हे t भागाकाराचं t इकडे गेल्यावर गुणाकाराचं t होणार, म्हणजे a × t म्हणजे AT = CD। OC - OD, आता तुम्ही म्हणणार CD कुठून आलं तर OC मधून OD वजा करा, काय उरलं तुमच्याकडे? CD, म्हणजे मोठ्या डिस्टन्स मधून छोटा डिस्टन्स वजा केला। आता मी तुम्हाला बोर्ड वर दाखवते, या मोठ्या डिस्टन्स मधून तुम्ही हा छोटा डिस्टन्स वजा केला तर तुमच्याकडे किती डिस्टन्स उरला? वरचा डिस्टन्स। ते इथं पण आपण तसंच केलेलं आहे। OC मधून OD वजा केल्यानंतर तुमच्याकडे काय उरतं? CD। आणि तसंच इथं समीकरणामध्ये उरलेलं आहे OC - OD = CD, म्हणजे AT =
आलेख आहे, याला एक नाव द्या. आता पुन्हा आलेखाकडे वळूया आपण. ओके, आलेखामध्ये इकडचं डिस्टन्स इज इक्वल टू इकडचं म्हणजे OC इज इक्वल टू CD, AB इज इक्वल टू CD, AE इज इक्वल टू UO म्हणजे OD, OD इज इक्वल टू AE म्हणजे हे समांतर रेषा आहे. त्याच्यामुळे याचं जे अंतर आहे हे सुद्धा काय आहे, एकमेकास समांतर आहे. त्याच्यानंतर आता इकडे बघा V इज इक्वल टू म्हणजे V म्हणजे काय, अंतिम वेग. अंतिम वेग काय दिला होता आपण, अंतिम वेग म्हणजे CD प्लस OD. V ला काय लिहू शकता तुम्ही आलेखावरून. आता तुम्हाला सुरुवातीचा वेग V म्हणजे अंतिम वेग, V म्हणजे अंतिम वेग. या अंतिम वेगाला तुम्ही ग्राफ मधून काय लिहू शकता, अंतिम वेग V म्हणतो आपण, परंतु V ला आणखी तुम्ही ग्राफिकल लँग्वेज मध्ये काय लिहू शकता, तर V ला लिहू शकता तुम्ही CD प्लस OD म्हणजे CD प्लस OD. हे V चं जे अंतर आहे याला तुम्ही दोन अंतरामध्ये कन्वर्ट केलेलं आहे म्हणून CD प्लस OD इज इक्वल टू V. ग्राफ म्हणजे आपण ग्राफ मध्ये जे अल्फाबेट यूज केले आता त्याच्यामध्ये आपण कन्वर्ट करतोय V ला. तर V इज इक्वल टू CD प्लस OD. कुठून, ग्राफ वरून असं पण लिहू शकता तुम्ही. आता CD ला तुम्ही काय लिहिलेलं आहे, एक वाचा. CD ला तुम्ही लिहिलेलं आहे 80 म्हणजे CD ला रिप्लेसमेंट करू शकता का 80 ना, हो CD ला आपण 80 लिहू शकतो. म्हणून इथे तुम्ही काय लिहिणार, V इज इक्वल टू CD च्या ऐवजी 80 प्लस OD ला काय लिहू शकता, OD ला OD इज इक्वल टू U. तर OD ला तुम्ही काय लिहू शकता, U लिहू शकता. मग V इज इक्वल टू 80 प्लस U. आता 80 ला इकडे पण घेतलं तर चालेल कारण प्लसचं साइन आहे त्याच्यामध्ये. तर तुमचं समीकरण काय तयार झालं, V इज इक्वल टू U प्लस 80. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला समीकरण आलेखाद्वारे इथं स्पष्ट झालेला आहे. आणि हा समजायला खूप सोपा आहे. तुम्ही पुस्तक घ्या समोर आणि हा व्हिडिओ बघा आणि त्याचं एक्सप्लेनेशन करता करता तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. लिहिता लिहिता तुम्हाला पूर्णतः संपल्यावर इथं तुम्हाला समजेल की आलेखावरून, वेग आणि काळाच्या आलेखावरून न्यूटनने गतिविषयक पहिला समीकरण कसा तयार केलेला आहे. आणि हाच नक्की तुम्ही हे नोटबुकवर सोडवा. देन थँक्यू.